नमस्कार मित्रांनो, आज आहे आपला 25वा दिवस आणि चॅलेंजचा जसं आपलं काल 1/3 एक पार्ट कंप्लीट झाला होता, तर त्यानंतर एक नवीन सुरुवात आपण आज ट्रीट करून एक नव्या पर्वाकडे आपण जाण्याची सुरुवात केली होती. आज बेसिकली लेग डे होता, पण CPTच्या कोर्समध्ये आज जे प्रॅक्टिकल सुरू झाले आहेत तर त्या प्रॅक्टिकल्समध्ये आज लेग डेचे फॉर्म आणि टेक्निक क्लिअर करणार होते, म्हणून आपल्याला कम्प्लिटली तिथे आज लेग डे करता आला नाही. म्हणून आज एक्सप्लोजिव्ह शोल्डर ट्रेनिंग केली. म्हणजे या चॅलेंज सुरू झाल्यापासून पहिल्यांदा मी आज कम्प्लिटली शोल्डरसाठी जो डे तो डेडिकेट केला. शोल्डर आपण जनरली या एक्सरसाइजमध्ये किंवा या चॅलेंजमध्ये लेग्ससोबत ट्रेन करतो आहे, पण आज पहिल्यांदा शोल्डरला कम्प्लिटली वेळ दिला. शोल्डरसाठी अँटेरियर डेल्टॉइडच्या जवळपास 3 एक्सरसाइजेस, लॅटरलसाठी 2 आणि पोस्टेरियर डेल्टॉइडच्या 2 एक्सरसाइजेस अशा एक्सरसाइजेस परफॉर्म केल्या आणि ह्या सगळ्या एक्सरसाइजेसमध्ये अप टू फेल्युअरपर्यंत गेलो. अँटेरियर डेल्टॉइडच्या 3 एक्सरसाइजमध्ये एवढा काही इम्पॅक्ट जाणवला नाही, पण त्याच गोष्टी जेव्हा लॅटरलमध्ये केल्या तर लॅटरलमध्ये डंबेल्ससाठी लॅटरल रेझर्स जे केले तर त्या थोडेसे पेनफुल गेले आणि केबलमध्ये मग मी वेट अगदीच कमी करून फक्त एक नॉर्मल जी प्लेट असते आपली 5 किलोची तर ती बोथ साईड ठेवून परफॉर्म केल्या. पण अप टू फेल्युअर गेल्यामुळे तेवढा इम्पॅक्ट जाणवला आणि खूप चांगला ट्रेन झाला शोल्डर, लॅटरलमध्ये पण आणि अँटेरियरमध्ये पण. आणि पोस्टेरियरमध्ये आज प्रोन हायरोज हिट केले, म्हणजे प्रोन हायरोज जवळपास 4 ते 5 सेशननंतर आज हिट केले, त्याच्यामुळे त्यांचा इम्पॅक्ट जो होता तर तो ऑब्व्हियस चांगला पडणार होता. आणि CPTच्या कोर्समध्ये ज्या फॉर्म्स आणि टेक्निक्स क्लिअर होत आहेत त्या गोष्टींमुळे आज नवीन व्हेरिएशन पण ट्राय केले. म्हणजे मी आज जे प्रोन हायरोज हिट केले तर ते आज सपोर्टेड प्रोन हायरोज हिट केले, त्याच्यामुळे जो एक्सेसिव्ह लोड येतो आपल्या कोअरवरती किंवा बॅलन्सिंगमध्ये तर तो आज आला नाही. आणि मी जे प्रिचर बेंच आपण यूज करतो तर तो बेंच यूज करून आज फेस पुल्स किंवा जे आपण म्हणतो की केबल हायरोज असतात तर ते परफॉर्म केले. याचा नक्कीच फायदा झाला आणि जो काय पूर्ण लोड असेल तर तो पूर्ण पोस्टेरियर डेल्टॉइडवरती आला. यामुळे कम्प्लीट जे आपल्याला एक्सरसाइजकडनं हवं असतं तर ते आउटपुट मला मिळालं, या गोष्टीचा आनंद आहे. बाकी आज फॉर्म अँड टेक्निकमध्ये CPTच्या कोर्समध्ये स्कॉट्स तर क्लिअर झाले, पण त्याशिवाय लेग प्रेस आणि लंजेससुद्धा क्लिअर झालं. तेवढा काही प्रॉब्लेम आला नाही, कारण की जवळपास 98% माझे फॉर्म अँड टेक्निक क्लिअर होते. पण थोडेफार काही जे 2-3 चेंजेस होते तर ते आज थोडेसे शिकून गेलो आणि त्याचा नक्कीच फायदा पुढच्या वर्कआउटमध्ये होईल. पण आज त्यामुळे लेग हिट केला नाही. आता उद्या काय प्लॅन असेल हे सरांच्याच गायडन्सनुसार ठरवावं लागेल, त्यानुसार बघूयात आपण. उद्या शनिवार म्हणजे वीकचा लास्ट डे आणि परवा विकेंड जो असेल तर तो रेस्ट डे असणार आहे, त्यामुळे आता उद्या नेमकं काय करायचं आहे हे याची आयडिया मला पण नाही ॲक्च्युली. तरी एकदा उद्या बघेल काय करायचं ते. बाकी छान गेला दिवस, पूर्ण दिवसाचा डाएट वगैरे पूर्ण प्रॉपर होतो आहे. कॅलरी इंटेक आणि प्रोटीन इंटेक यांचं जे प्रमाण आहे तर ते ग्रॅज्युअली वाढवणं चालू आहे आणि त्याचे फायदे पण दिसत आहेत. म्हणजे आज जे मी फोटोज क्लिक केले तर ते खूप जास्त एक्स्ट्राऑर्डिनरी मला दिसलं. बॉडीकडनं जे रिस्पॉन्स येत आहे तर ते खरंच खूप नेक्स्ट लेवल येत आहेत आणि या गोष्टीचा आनंद आहे. पूर्ण बॉडी पोश्चर म्हणजे फ्रंटल असेल पोस्टेरियर असेल दोन्ही पण खूप चांगलं येत आहे. बॅकमध्ये सुधारणा दिसते आहेत, कट्स दिसायला लागलेत, ॲप्समधले असो, बॅकमधले असो, आर्म्समधले असो. आर्म्समध्ये मॅच्युरिटी दिसायला लागली, व्हेन्स जे आहेत थोडेसे पॉपअप होत आहेत आणि जेव्हा बॉडी फ्लेक्स करतो तर तेव्हा एक खूप चांगलं बॉडी पोश्चर जे असतं तर ते मिळतं आहे. जेव्हा मी सुरुवात केलं होतं वर्कआउटचं 63 kgsवरती तर तेव्हा शरीरयष्टी जी होती तर ती खरंच खूप बारीक होती. आता साईज थोडीशी कमी झाली आहे जे बल्क फेजमध्ये होत्या फेजपेक्षा, पण मसल मॅच्युरिटी जी आहे तर ती खूप जास्त प्रमाणात वाढली आहे आणि हे दिसून येतं आहे. म्हणजे जेव्हा मी बिफोर आफ्टरचे फोटोज बघतो आहे म्हणजे फक्त या 20-25 दिवसांमध्येच जे बॉडीमध्ये चेंजेस आलेत तर ते खूप चांगले आलेत आणि यांचा इम्पॅक्ट पुढे पण खूप जास्त जाणवणार आहे. आणि ऑब्व्हियसली जेव्हा या फेजनंतर किंवा चॅलेंजनंतर जेव्हा आपण बल्क फेजकडे जाऊ तर तेव्हा पण या गोष्टीचा खूप जास्त फायदा होणार आहे, कारण की जे प्रोप्रायसेप्शन किंवा मसल मेमरी जी असेल तर ती खूप स्ट्रॉंगली मसल ती सध्या ग्रास्प करून घेतली असं वाटतं आहे. म्हणून नक्कीच फायदा होईल या गोष्टींचा. बाकी उद्या भेटूयात, उद्या काय वर्कआउट असेल ते उद्याच ठरवूयात. तोपर्यंत आराम करा, मी पण आराम करतो. उद्या भेटूयात. थँक्यू, धन्यवाद.